नमस्कार. आज आपल्याला मस्त असा एक रव्याचा आणि बेसनाचा एकदम चटपटीत असा नाश्ता बनवायचा आहे आणि एकदम सोपा. तर त्यासाठी मी इथे ही 1 वाटी रवा घेतलाय. रवा बारीक घ्यायचा आणि त्याच वाटीनं 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आता याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं. त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही घेतलं. दही जर तुमचं कमी आंबट असेल तर 1 वाटी घेतलं तरी चालेल. तर हे अगोदर आपल्याला मिक्स करायचं चांगलं. त्याच वाटीनं अगोदर 1 वाटी पाणी ओतायचं. थोडं थोडं ओतायचं. एकदम जर सगळं ओतलं तर गुठळ्या होतात. थोडं थोडं ओतायचं आणि हे मिक्स करायचं. आणि हे चांगलं थोडंसं असं आपल्याला फेटून घ्यायचं. दही, रवा आणि बेसन छान एकजीव झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं हे फेटून घ्यायचं. आता हे 1 वाटीतलंच थोडं उरलेलं पाणी तेही टाकून घ्यायचं आणि आणखी 1 वाटी पाणी टाकायचं. आणि आणखी हे अर्धी वाटी टाकायचं. म्हणजे सगळं मिळून आपल्याला ह्यामध्ये 2.5 वाट्या पाणी टाकायचं. आणि ह्याचा चांगला घोळ तयार करून घ्यायचा. आता याचा आपला व्यवस्थित घोळ तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले, काही भाज्या टाकून घ्यायच्या. आता यामध्ये आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे. आता हा हिंग आपण अगोदर टाकून घेऊ. बेसन पीठ म्हणलं की हिंग टाकलाच पाहिजे. आता इथे मी थोडी हळद घेतली, अर्धा चमचा जिरे घेतलेत अख्खे, अर्धा चमचा ओवा घेतलाय, अर्धा चमचा धना पावडर, मिरची पावडर तुमच्या चवी आवडीनुसार आणि मीठ घेतले चवीनुसार. हे सगळे मसाले यामध्ये टाकायचे आणि सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे मसाले आपले व्यवस्थित मिक्स झाले. आता इथे काही मी भाज्या कापून घेतल्या. थोडंसं गाजर किसून घेतलंय, फ्लावर किसून घेतलाय, फ्लावर किसून धुवून घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलाय आणि हे थोडे स्वीट कॉर्न घेतले. हे सगळ्या भाज्या यामध्ये टाकायच्या. आणि 1 बटाटा मी छोटासा किसून घेतलेला आहे, तो पाण्यामध्ये ठेवला होता, तो यामध्ये टाकायचा. आणि आता ही थोडी कोथिंबीर. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे सगळ्या भाज्या पण आपल्या यामध्ये मिक्स झाले. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता आणि त्या कमी जास्तही करू शकता. आता हे बॅटर आपल्याला कढईमध्ये शिजवून घ्यायचं. आता आपलं शिजवलेलं मिश्रण या ताटामध्ये आपल्याला सेट करायचंय. त्यासाठी त्याला आपल्याला अगोदर तेलानं ग्रीस करून घ्यायचं. थोडे तीळ पसरून टाकायचे. हे आता सतत ढवळत राहायचं फुल गॅसवर थोडंसं आटेपर्यंत. तळापासून हलवायचं. शक्यतो नॉनस्टिकचीच कढई घ्यायची म्हणजे हे तळाला चिटकत नाही. थोडंसं आटत आलं की आपल्याला मीडियम गॅस करायचा. आता हे आपलं मिश्रण थोडं आटत आलेलं आहे. आता गॅस आपल्याला कमी करायचा आणि त्यावरती पूर्ण आटेपर्यंत हलवत राहायचं. आता हे मिश्रण आपलं पूर्ण आटलेले. आता याला 1 मिनिटाची फक्त वाफ येऊ द्यायची. आता 1 मिनिट झालेले. आता हे आपल्याला पीठ काढून घ्यायचं आणि हे आपण सेट केलेल्या ताटामध्ये टाकून घ्यायचं. आता या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं. आता ह्या वड्यांचा थर आपल्याला जाड पातळ तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला आता जास्त जाड नको असतील तर 2 ताटामध्ये तुम्ही याचं मिश्रण असं पसरून घेऊ शकता. या वाटीच्या तळाला मी तेल लावून घेतलेले. थोडं असं थापून घ्यायचं. तर याच्यावरती पण आपल्याला थोडेसे तेल पसरून घ्यायचे.
आणि थोडेसे वाटीने असे दाबून घ्यायचे, म्हणजे आपल्याला नंतर भाजताना तेलामध्ये पडणार नाही. आता हे आपल्याला पूर्ण 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचं. आता हे बॅटर थंड झालेले, आता याच्या आपण वड्या पाडून घेऊ. आता या सगळ्या वड्या पाडून झाल्यात. हे आपल्याला एक एक आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता तव्यावरती आपल्याला 1 चमच्यावर तेल टाकायचं. मस्त आपला हा रवा बेसनाचा नाश्ता तयार आहे. भरपूर भाज्या घातलेला. तर तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता.